या पुण्यामध्ये घडलेल्या घटनेच्या संदर्भात आपल्यासमोर बोलण्यास उभा आहे. या प्रकरणामध्ये असं झालंय की पवित्र देवालय या नावाच्या संस्थेने एक ब्रिटिश नागरिक असलेले देवनूर नावाचे गृहस्थ यांचा कीर्तनाचा कार्यक्रम पुण्यामध्ये दिनांक 7 ऑगस्ट रोजी आयोजित केला होता. या कार्यक्रमामध्ये कीर्तनाच्या माध्यमातून ख्रिश्चन धर्माचा प्रचार आणि प्रसार आणि त्या योग्य धर्मांतरण अशा प्रकारचा हे सगळं स्वरूप या कार्यक्रमाचं होतं. या कार्यक्रमामध्ये अत्यंत प्रकटपणानं भारतीय आणि महाराष्ट्रीयन कीर्तन परंपरेचा उल्लेख केलेला आहे आणि ही कीर्तन परंपरा आम्ही या ख्रिस्ती धर्माच्या प्रचारासाठी जाणीवपूर्वक निवडली अशा प्रकारचा देखील उल्लेख त्या संपूर्ण कार्यक्रमामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की हिंदूंची भक्तीची जी काय स्थळं आहेत त्या स्थळांचा उपयोग करून ख्रिश्चन धर्माचा प्रचार करणे, यामध्ये अगदी माऊली या शब्दाचा उल्लेख करण्यात आला. महाराष्ट्राला माऊली ही विठू माऊली आणि ज्ञानदेव माऊली या स्वरूपाने ज्ञात आहे. या सगळ्या प्रकारामध्ये जे आहे ते येशू महाराज अशा पद्धतीने उल्लेख करण्यात आला, जो की छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून आपल्याला माहिती आहे, त्या प्रकारचे उल्लेख यात करण्यात आले. त्यानंतर घालीन लोटांगण वंदिन चरण या प्रकारचा देखील उक्तीचा उपयोग करण्यात आला, जो की आपण आरतीनंतर मंत्रपुष्पांजलीच्या आधी करतो. त्यामुळे या संबंध प्रकारामध्ये भारुडांपासून ते कीर्तनापर्यंत या सगळ्या हिंदू भक्ती साधनांचा उपयोग ख्रिश्चन धर्मासाठी म्हणून करण्यात आला आणि याद्वारे जे आहे ते भोळ्या भाबड्या लोकांचा धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न यातनं केल्याचं स्पष्टपणानं दिसून येतं. त्यामुळे यातली आमची स्पष्ट मागणी अशी आहे की पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाची अत्यंत संवेदनशीलपणे चौकशी करावी आणि कायद्यातल्या ज्या काही कठोरातल्या कठोर शिक्षा आहेत त्या शिक्षा या ठिकाणी त्यांना झाल्या पाहिजे अशा प्रकारचा तो तपास त्या ठिकाणी झाला पाहिजे. विदेशी नागरिकांनी भारतात येऊन मिशनरी काम करण्याला प्रतिबंध असताना कशा प्रकारे हे मिशनरी भारतात येतात आणि त्यांचं काम करतात याची देखील सखोल चौकशी झाली पाहिजे. आणि त्याचबरोबरीने हिंदू प्रतीकांचा इतर धर्मियांनी अशा प्रकारे वापर होत असेल तर त्याला देखील शासनाने प्रतिबंध निर्माण करण्यासाठी योग्य ते कायदे आणले पाहिजेत अशी आमची या सगळ्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मागणी. कीर्तनाबरोबरच जे आहे ते भारुड, त्याचबरोबर गोंधळ आणि इतरही सगळे अभंगासारखे प्रकार, भक्ती मार्गातले प्रकार या ठिकाणी अवलंबायचे असं एकंदरीत त्यांचा स्वरूप दिसतो. त्यानंतर अगदी घालीन लोटांगण वंदन चरण सारखं सुद्धा जे पद आहे की जे आरती झाल्यानंतर मंत्रपुष्पांजलीच्या आधी म्हटलं जातं त्याचा देखील या ठिकाणी वापर करण्यात आला. त्यानंतर या संबंध कार्यक्रमामध्ये जर कीर्तन करताना कोणी टाळी वाजवली नाही, येशूचं नामस्मरण त्या पद्धतीने केलं नाही तर ती टाळी वाजवली नाही म्हणून कोणाला कुष्ठरोग होऊ शकतो आणि जर कोणाला कुष्ठरोग असेल तर तो बरा होऊ शकतो अशा प्रकारचे सुद्धा क्लेम या संपूर्ण कार्यक्रमात करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये कोण कृष्णाजी म्हणून कवी आहेत त्यांचं चरित्र सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्या चरित्र सांगण्याच्या प्रकारामध्ये त्यांचे जे मोठे बंधू होते त्यांना पिसाळलेलं कुत्र चावलेलं असताना कसं त्याला इलाज मिळाला नाही आणि एका हिंदू मंदिरामध्ये त्याला बांधून ठेवण्यात आलं दीपमाळेला आणि त्या ठिकाणी त्याच्या अंगावर पाणी टाकून त्याचा अंत करण्यात आला अशा प्रकारची घटना सांगण्यात आली. आणि या सगळ्या घटनेमुळे ते कृष्णाची व्यथित झाले आणि ते देवाच्या शोधासाठी निघाले आणि त्या ठिकाणी जे आहे त्यांना त्यांच्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये एकंदरीत येशूंचा साक्षात्कार झाला आणि त्या ठिकाणी ते येशू मार्गाला लागले. त्यामुळे संबंध प्रकरणामध्ये हे लक्षात येतं की हे जे विदेशी नागरिक असलेले जे देवनूर नावाचे गृहस्थ आहे त्यांना कुठल्याही प्रकारची परवानगी नसताना, त्यांच्याकडे OCI कार्ड नसताना त्यांनी या प्रकारे मिशनरी ऍक्टिव्हिटी केली आहे जी की प्रतिबंधात्मक आहे आणि असं सगळं असताना त्यांच्यावरती हा गुन्हा दाखल झालेला आहे. या गुन्ह्यामध्ये या विदेशी नागरिकांच्या अनुषंगाने असलेली कलमं, त्याच पद्धतीनं भारतामधला महाराष्ट्रातला जो ब्लॅक मॅजिक ऍक्ट आहे त्या ऍक्टच्या संदर्भातली कलमं, त्याच पद्धतीनं IPC मधलं 295 किंवा आता नवीन PNS मधलं 302 या प्रकारचं ज्या ठिकाणी धर्मांचं कंपॅरिझन केलं आणि एका धर्माला कनिष्ठ दुसऱ्याला श्रेष्ठ असं सांगण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. असा हा गुन्हा दाखल झालेला आहे. या गुन्ह्यामध्ये चौकशी होणं आवश्यक आहे. नवीन कायद्याच्या अनुषंगाने जे काय आवश्यक आहे त्या प्रकारची चौकशी होणं आवश्यक आहे. या स्पष्टपणानं जे आहे ती फसवणूक केलेली दिसते. हिंदू पद्धतींचा वापर हा ख्रिश्चन धर्माच्या प्रचार प्रसार आणि धर्मांतरणासाठी केल्याचं स्पष्टपणानं दिसतं आणि या अनुषंगानं पोलिसांनी चौकशी करावी आणि हिंदू धर्मीयांनी देखील अत्यंत या सगळ्या विषयामध्ये काळजी घेऊन आपली असलेली जी सगळी भक्तीची पद्धती आहे त्या सगळ्या पद्धती हिंदू धर्माच्याच आहेत अशा प्रकारचा भाव हा हिंदू धर्मियांमध्ये असला पाहिजे ही सगळ्यांना विनंती करण्यात येत आहे.